मी अपयशी का झालो? कन्या रास. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण चालवित आहोत. तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो. खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न देखील सर्वजण करत असतात. यावरून विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानुसार या भागात आपण कन्या राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत. तसंच मी अपयशी का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तरही आपसूक मिळतं, जे तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता या राशीची आपली स्वतंत्र अशी काही वैशिष्ट्ये आहेत. बुधदेवांची द्विस्वभाव असलेली पृथ्वी तत्वाची रास म्हणजे कन्या रास होय. राशी स्वामी बुध ग्रह असल्यामुळे या राशीमध्ये साहजिकच बुद्धिमत्ता ठासून भरलेली असते. कन्या रास ही निसर्ग कुंडलीच्या 6ष्ठ स्थानात येते. त्यामुळे अर्थत्रिकोणातील महत्त्वाचा टप्पा म्हणून देखील तिची विशेष ओळख आहे. निसर्ग कुंडलीमध्ये अर्थत्रिकोण वृषभ, कन्या आणि मकर या 3 राशींनी पूर्ण होतो. बोध चिन्हाचा विचार केला असता नौका विहाराला निघालेली मुलगी जिच्या एका हातात धान्याचं कणीस देखील आहे. त्यामुळेच एका वेळी कन्या जातकांचे 2 विचार सुरू असतात. म्हणजे जेव्हा आनंदाने भ्रमणाला सहलीला निघाले तेव्हा देखील घरातील स्वयंपाकांचा विचार त्यांच्या मनात सुरू असतो. अर्थात एकाच वेळी 2 विचार सातत्याने करीत राहणं हे कन्या जातकांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. कन्या रास ही देवाची अत्यंत लाडकी रास आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. अनेक ठिकाणी कन्या राशीचे जातक आघाडीवर असतात. विविध पद्धतीने ते यश मिळवतात. जगातील अनेक प्रश्न कन्या जातक स्वतःच्या बुद्धिमत्तेने सोडवतात. सौम्यपणे शांतपणे वाटचाल करत यश गाठणं हा तुमचा नैसर्गिक सहज भाव आहे. असं असताना देखील कन्या जातक अनेक वेळा संभ्रमित होतात. मी अपयशी का झालो? माझ्या बाबतीत असं का घडलं? असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडतो. कारण क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये नैसर्गिक असते. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही स्वतःशीच स्पर्धा करता आणि त्यात यशस्वी देखील होता. कन्या राशीच्या मंत्रिमंडळाचा विचार केला असता धनेश असलेले शुक्रदेव तुमचे भाग्येश देखील आहेत. म्हणजे बुधदेवांनी शुक्रदेवाकडे धन आणि भाग्यस्थानाचं स्वामित्व दिलं आहे. त्यामुळे कन्या जातकांना भाग्याने धन प्राप्त करणं सहज शक्य होतं. त्याच्या पुढे जाऊन विचार केला असता तुमचे सुखेश आणि व्यवसायेश हे दोन्ही देखील एकच आहेत. म्हणजे गुरुदेव आहेत. पत्रिकेतील 4थ स्थान आणि 7म स्थान या 2 महत्त्वपूर्ण स्थानाचं स्वामित्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे व्यवसाय करताना किंवा कार्य करताना तुम्हाला सुखाचा अनुभव मिळतो आणि त्यातून तुम्ही यशस्वी देखील होता. यानंतर तुमच्या पत्रिकेतील परिश्रमाचे कारक आणि अडथळ्याचे कारक हे दोन्ही देखील एकच आहेत. मंगळदेवांकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. म्हणजे एकीकडे मंगळदेव तुम्हाला परिश्रम करायला लावतात आणि तेच तुमच्यासाठी अडथळे निर्माण करतात. आणि म्हणूनच कन्या जातक आलेल्या अडथळ्यांना आपल्या बुद्धिमत्तेने बाजूला सरकवतात. याशिवाय कर्माचा कारक आणि व्यक्तिमत्वाचा कारक देखील एकच आहे. तुमच्या पत्रिकेत या दोन्ही गोष्टींचं कारकत्व बुधदेवाकडे आहे. म्हणजे ते तुमचे राशीस्वामी आहे आणि कर्मस्थान त्यांनी आपल्याकडे घेतलेलं आहे. म्हणूनच कन्या जातकांना कर्मप्रधान म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. कारण या दोन्ही स्थानांचं स्वामित्व बुधदेवांनी स्वतःकडे घेतलेलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इथेच खरा प्रश्न निर्माण होतो. आपण अनेक व्यक्ती पाहतो की ज्यांच्या घरात काही समस्या असली म्हणजे ते कामाच्या ठिकाणी जाऊन चिडचिड करतात. त्यातून ते स्वतःसाठी नवीन प्रश्न निर्माण करतात किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असली तर ते घरामध्ये चिडचिड करतात.
आपल्या मुलांवर त्यांचा राग काढतात. कामाच्या ठिकाणचे प्रश्न आपल्या वैयक्तिक जीवनात यायला नको आणि वैयक्तिक जीवनातील प्रश्न कामाच्या ठिकाणी यायला नको, तेव्हाच मनुष्य यशस्वी होत असतो. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला हेच सांगितलं आहे की वैयक्तिक प्रश्न कर्मात यायला नको. आज तू युद्धभूमीवर म्हणजे कर्मस्थळी उभा आहे, त्यामुळे वैयक्तिक भावनेपेक्षा तुमच्यासाठी कर्म महत्त्वाचे आहेत. कितीतरी राजे, कितीतरी सैनिक तुझ्या मागे उभे आहेत. जर तुझ्या कर्मातून वैयक्तिक कारणांनी मागे फिरला तर ही तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरेल. किंवा आपण जेव्हा पाहतो की विमानामध्ये पायलट जेव्हा त्याच्या सीटवर जात असतो तेव्हा तिथे एक सूचना दिलेली असते की आपण आपले कौटुंबिक प्रश्न घेऊन इथे बसू नका, कारण विमानातील 200, 300, 500 प्रवाशांची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि त्या सर्वांचं आयुष्य त्यांच्या हातात असतं. थोडक्यात वैयक्तिक प्रश्न जेव्हा तुम्ही कर्मात आणता तेव्हा अपयशाला सुरुवात होते. मग तिथे जर तुम्ही विचार करत असला तर तुमची प्रगती कुठेतरी थांबते. कन्या जातकांच्या बाबतीत प्रश्न इथेच निर्माण होतात आणि मग कन्या जातकांना वाटत राहतं की आपण दीर्घकालीन कर्म करतोय, सातत्याने कार्यरत राहतोय, तरीही यश का मिळत नाही. त्याचं कारणच हे असतं की जेव्हा ते आपल्या व्यवसायाच्या जागी जातात किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांनी आपल्यासोबत घरातील प्रश्न तिथे नेलेले असतात आणि घरी येताना सोबत कामाचे प्रश्न घेऊन येतात. या दोघांचं विभाजन करणं हेच कन्या जातकांच्या यशाचं मुख्य द्वार असेल. कन्या जातक हे अत्यंत बुद्धिमान आहेत, कारण बुद्धीची देवता असलेल्या बुधदेवाची मूळ त्रिकोण रास म्हणजे कन्या रास होय. अर्थप्राप्तीसाठी कन्या राशीचं महत्त्व खूप जास्त असतं. जसं आपण बघतो की अनेक CA, अकाउंटंट हे कन्या राशीचे असतात. त्यांना या कामात यश देखील पटकन मिळतं, कारण पैसा कसा कमवावा, कसा वापरावा या दोन्ही गोष्टी कन्या जातकांना निसर्गतः माहीत असतात. पैसे कुठे वाचवावे हे देखील त्यांना माहीत असतं. थोडक्यात कन्या जातक पैशांचं योग्य नियोजन करू शकतात. तुमच्या बाबतीत अडचण केवळ इतकीच येते की घर आणि व्यवसाय यामध्ये तुम्ही संभ्रमित होतात. घरचे प्रश्न व्यवसायात आणि व्यवसायाचे प्रश्न तुम्ही घरात आणतात, ज्यामुळे तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो आणि त्यातून विविध प्रश्न पडत राहतात. कन्या जातकांसाठी दीर्घकालीन आनंद प्राप्त करण्याचा सुंदर मार्ग म्हणजे व्यवसायातील किंवा कामाच्या ठिकाणी असलेले प्रश्न तिथेच ठेवून घरी या आणि घरातील प्रश्न घरीच ठेवून कामावर जा. असं तुम्ही करायला लागल्यानंतर तेथून तुम्हाला खऱ्या अर्थाने दीर्घकालीन यश प्राप्त होईल, कारण निसर्गतः बुद्धी घेऊन तुम्ही या भूतलावर आलेला आहात. व्यापारी वृत्ती तुमच्यात आहे, बोलण्याची कला तुमच्यात आहे. आपले विषय योग्य पद्धतीने मांडणं आणि समोरील व्यक्तीला ते व्यवस्थित समजवणं हे कौशल्य तुमच्यात आहे. त्यामुळे तुम्ही त्या कौशल्याचा वापर करून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य समृद्ध करू शकता. म्हणून आजपासून नव्हे तर आतापासून हे माझ्याच बाबतीत का या प्रश्नाला तुम्ही पूर्णविराम द्यावा. तसंच हे मला मिळालेलं आहे या गोष्टीचा आनंद घेऊन आयुष्य भरभरून जगावं, यशस्वी व्हावं, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मी अपयशी का झालो आणि यशस्वी होण्यासाठी काय करणं माझ्यासाठी आवश्यक आहे हे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या दृष्टीने समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात JJ पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.